तर आपण आज विदेहमुक्त बघूया. हरिओम सर्वांना. पहिला श्लोक 33वा श्लोक आहे बघा मॅडम. ब्रह्मभूत प्रशांतात्मा ब्रह्मानंदमय सुखी स्वच्छरूपो महामौनी वैदेही मुक्त एव च. आता हे सगळं कशाचं वर्णन आहे? विदेह म्हणजे देहरहित आणि मुक्त याचं वर्णन इथे आलेलं आहे. ब्रह्मभूत म्हणजे जो स्वतःच काय झालेला आहे? ब्रह्मरूप. स्वतः ब्रह्मभूत, स्वतःच ब्रह्म झालेला आहे. प्रशांत आत्मा, ज्याचं आत्मा प्रशांत, अतिशय शांत अशा अवस्थेमध्ये राहते. ब्रह्मानंदमय, जे आनंदमयी ब्रह्म आहे, त्याचाच एक अंश तो झालेला आहे. सुखी म्हणजे त्याच्याकडे दुःख नाही, सुखच आहे. स्वच्छ रूपो, त्याचं चरित्र निर्मळ आहे. आणि महामौनी, तर मौन हा एक योगाचा त्यांनी हे सांगितलेलं आहे. जे योगाचे अंग सांगितली त्याच्यामध्ये मौन सांगितलं आणि त्या मौनाचा अर्थ काय होता? तर ब्रह्म स्वरूप हे शब्दाने व्यक्त करता येत नाही, म्हणून ते मौन आहे. तिथे गेल्यानंतर त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर वर्णन करता येऊ शकत नाही, कारण भौतिक आपले जे इंद्रिय आहेत ती भौतिक आहेत आणि त्यांना जे अभौतिक आहे त्याचं वर्णन करता येणार नाही. अशा स्वरूपात जो होतो तो मौन. आणि असा जो आहे हा पण कसा होतो? महामौनी. कारण याला काय आहे? तर विदेह आहे. देह नाही. विदेह. वि पुढे महामौनी वैदेही म्हणजे देह नाही. मुक्त एवच म्हणजे काय? तर असा जो आहे तो कर्मबंधनातून मुक्त झालेला आहे. त्यानंतर पुनर्जन्माच्या चक्रातूनही तो मुक्त झालेला आहे. सर्वात्मा, समरूपात्मा, शुद्धात्मा तू अहम उत्थितः. एकवर्जित एकात्मा, सर्वात्मा, स्वात्म मात्र कहा. सभी प्राणी मेरे जैसे है. सर्वात्मा, समरूपात्मा, उनकी आत्मा और मेरी आत्मा में कोई भेद नहीं है. त्यानंतर शुद्धात्मा, मेरी आत्मा शुद्ध है अर्थात राग द्वेषादि से रहित है और उत्थित है अर्थात मेरी आत्मा छोटे बड़े आदि को संकीर्ण मनोवृत्ति से नहीं देखती. एक ब्रह्म को छोड़कर मेरी आत्मा अन्य सभी प्राणियों की आत्मा जैसी है. मैं आत्मरूप हूं, असा त्याला साक्षात्कार झालेला असतो किंवा हे हे त्याचं मानणं असतं असं सांगतात विदेहमुक्त जो असतो तो. त्यानंतर अजात्मा चामृतात्माहम. अजात्मा म्हणजे जन्मरहित. अज म्हणजे हे काय म्हणतात त्याला? अं, जो मरणार नाही, सदा अस्तित्वात राहील. च अमृतात्माहम म्हणजेच अमर. स्वयमात्मा, स्वयमात्मा अहमव्ययः. अव्यय, व्यय म्हणजे विकार निर्माण करणारी किंवा त्याचे भाग करणारी. जसं प्रकृतीपासून महत तयार झालं, महतपासून अहंकार तयार झाला, अहंकारापासून तन्मात्रा तयार झाल्या वगैरे वगैरे. हे विकार तयार झाले. मग असा कुठलाही विकार होत नाही. अव्यय, त्याच्यात कुठलंही परिवर्तन होत नाही. लक्षात्मा, त्याचं संपूर्ण लक्ष हे ब्रह्मस्थिती एवढंच असतं. एकच लक्ष असतं. त्याच्यामध्ये कुठलं विकार तयार होण्याचा प्रश्न येत नाही. ललित आत्मा, ब्रह्म के ललित स्वरूप का ही ध्यान करता हूँ और ब्रह्म के ध्यान में मग्न रहने कारण सदा मौन रहता हूँ. तृष्णीमाम
मामत्व स्वभाववान। हाँ। संसारों बंधों में फंसे हुए लोगों से अलग ब्रह्मज्ञानी संसार से उदासीन रहकर ब्रह्मवृत्ती के ध्यान में मग्न रहकर सदा मौन रहता है. म्हणजेच सर्व शरीर हे त्याचं आता गेलेलं आहे. विदेह आहे तो. विदेह आहे तर त्याला त्या शरीराची तर प्रश्न नाहीये. परंतु ज्या संसारात तो राहतो आहे, त्या संसाराविषयी तो पूर्णतः विरक्त असतो आणि तो सदा सर्वदा मौन असतो. कारण बोलण्यासाठी त्याच्याकडे इंद्रिय तर नाहीये. आनंदात्मा, प्रियो ह्यात्मा, मोक्षात्मा बंधवर्जितः, ब्रह्मैवाहं चिदेवाहं एवं वापी न चिंत्यते. असा जो असतो तो काय आहे? आनंदात्मा, सतत आनंदात असतो. प्रियो ह्यात्मा, प्रिय आहे. त्यानंतर मोक्षात्मा म्हणजेच बंधरहित आहे आणि मोक्षात्मा बंधवर्जित. मोक्ष कशा स्वरूपाचा आहे तर बंधविरहित आहे. ब्रह्मैवाहम म्हणजे मीच ब्रह्म आहे. चिदेव अहमेवम वापी म्हणजे मी सदा सर्वदा काय आहे? ब्रह्म आहे असं जो जाणतो आणि या व्यतिरिक्त त्याच्या मनात त्याच्याकडे कुठलाही विचार नसतो असा जो आहे तो कोण आहे? विदेहमुक्त आहे. चिन्मात्रेणैव यस्तिष्ठेत वैदेही मुक्त एव सहा. जो साधक चैतन्य स्वरूप में ही सदा रहता है वह विदेह मुक्त ही होता है. आता याच्यामध्ये उत्थान नसतं कधीही. म्हणजे आता एखादा सशरीर ध्यानाला बसला, समाधीच्या अवस्थेत गेला, तर त्याला त्या अवस्थेपुरतं ब्रह्मज्ञान असतं. जेव्हा तो बाहेर येतो त्या अवस्थेतून, त्यावेळी पुन्हा त्याला उत्थान होतं. पुन्हा तो जगात आपल्या सशरीर वावरणं त्याला गरजेचं असतं, कारण त्याच्याबरोबर त्याचं शरीर आहे. परंतु इथे विदेहात्मा किंवा विदेहमुक्त हा वर्णन केलेला आहे. तर हा जो आहे तो सदा सर्वदा काय आहे? चैतन्य रूपातच स्थित झालेला आहे. निश्चयं च परित्यज्य अहं ब्रह्मेति निश्चयम् आनंदभरितस्वान्तो वैदेही मुक्त एव सहा. अविद्या से उत्पन्न अन्य भावों को त्याग कर जो निश्चित रूप से मानता है कि मैं ही ब्रह्म हूँ, ब्रह्म का अंश ही हूँ, तथा जिस साधक का अंतःकरण आनंद में रहता है वह विदेह मुक्त हो जाता है. असा जो आहे तो विदेह मुक्त होतो. सर्व श्लोकांचा अर्थ जवळ सारखा आहे. तच्चित आनंद रूप हा 3 गोष्टी आपल्याला व्यवस्थित लिहिता आल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. विदेह आत्मा म्हटल्यानंतर किंवा विदेहमुक्त असं म्हटल्यानंतर ब्रह्मज्ञानाने युक्त विदेह आणि आनंद स्वरूप हे गोष्टी लक्षात ठेवायचा. त्या अनुषंगाने आपल्याला सगळं लिहायचं आहे. मोक्ष, बंधाने मुक्त, त्यानंतर मोक्ष स्वरूप, त्यानंतर सर्व गोष्टींमध्ये ब्रह्मच बघणारा, ह्या गोष्टी आपल्याला पटापट लिहिता आल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. सगळे श्लोक पाठ करणं तर शक्य नाहीये. तरी अजून काही वेगळं असेल तर आपण बघत जाऊ श्लोक. सर्वम अस्ति इति नास्ति इति निश्चयं त्यज्य तिष्ठति अहम ब्रह्मास्मि नास्मीति सच्चिदानंद मात्र कहा. यह सारा जगत है या नहीं, इन सब बातों को छोड़कर जो केवल यह मानता है कि मैं ब्रह्म के अंश के अतिरिक्त और कुछ नहीं हूँ तथा सच्चिदानंद मात्र अर्थात ब्रह्म की भांति ही सत्स्वरूप चैतन्य स्वरूप और आनंद स्वरूप ही हूँ, त्याच्याशी त्याचं जेव्हा ब्रह्माशी एकरूपता होते त्या अवस्थेमध्ये तो जग ब्रह्मापासून उत्पन्न झालेलं आहे, तर माझ्याशी संबंधित जग आहे किंवा हे जग आहे की नाही, जग हे भ्रांती आहे का, या सर्व गोष्टीत तो पडत नाही.
तो त्याचा एक भागच होऊन राहतो आणि तो सच्चित आनंद स्वरूप होऊन जातो, असं इथे म्हटलेलं आहे. किंचित क्वचित कदाचिच्च आत्मानं न न स्पृशत्यसौ तूष्णीमेव स्थितस्तूष्णीं तूष्णीं सत्यं च किंचन। जो साधक किसी भी वस्तु में कभी भी थोड़ा सा भी अपनापन नहीं समझता, जो सदा मौन रहता है, सगळीकडे आलंय बघा. आत्मानं न स्पृशत्यसौ तूष्णीमेव. म्यूट झालात सर तुम्ही. हां, म्यूट झाला म्हणजे मला एक फोन आलेला मध्ये. आणि तो फोन परत-परत करत होता त्याच्यामुळे घ्यावा लागला. मौन रहना या सत्य को अपनाना उसके लिए कोई बड़ी बात नहीं है। ब्रह्म की अखंडाकार वृत्ति में लीन साधक मौन रहता है। इसका अभिप्राय है कि योगी को निर्विकल्प समाधि भंग होनी अच्छी नहीं लगती, अतः वह सुषुम्ना नाड़ी के अंदर कैवल्य नाड़िका के उज्जवल चिदाकाश में मग्न रहकर अपने अज्ञान से उत्पन्न संकल्प विकल्पों से छुटकारा पाकर निर्विकल्प ब्रह्म की अनुभूति करके स्वतः मौन हो जाता है। या स्थितीमध्ये संपूर्णतः तो ब्रह्माशी लीन झालेला असतो. सच्चित आनंद स्वरूपच राहू इच्छितो. या स्थितीतून तो बाहेर येऊ इच्छित नाही. ही स्थिती त्याला विदेह करते, असं या श्लोकाचं म्हणणं आहे. परमात्मा गुणातीतः सर्वात्मा भूतभावनः. परमात्मा गुणातीतः सर्वात्मा भूतभावनः कालभेदम वस्तुभेदम देशभेदम स्वभेदकम। जो परमात्मा स्वरूप है, जो सत्व रजतम इन तीन गुणों से परे है, अर्थात ये गुण जिसे प्रभावित नहीं करते, जो सभी प्राणियों के प्रति आत्मभाव या अपनेपन की भावना रखता है और सभी प्राणियों का कल्याण करता है, उसके लिए देश काल वस्तु और अपने बीच किसी तरह का भेद नहीं रहता। पर्वत पर्वत तेच 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 आलेलं आहे. काहीही वेगळं ह्याच्यात नाही. परमात्मा म्हणजे तो स्वतः परम आत्मस्वरूप आहे. त्यानंतर गुणातीतः म्हणजे प्रकृतीचे जे गुण आहेत सत्व रज तम, त्या प्रकृतीपासून अलग जो आत्मा आहे त्याच्याशीच संलग्न विषय चालू आहे. त्यामुळे प्रकृतीशी त्याचा कुठलाही संबंध राहत नाही. म्हणजेच जगताशी कुठलाही संबंध तो ठेवत नाही. हे 3 गुण त्याला प्रभावित करू शकत नाही. कारण तो स्वतः गुणांच्या पलीकडे आहे. सर्वात्मा, सर्व ठिकाणी ब्रह्माचीच अनुभूती तो घेतो. सर्व गोष्टींमध्ये त्याला ब्रह्मच दिसतं. त्यानंतर सर्वात्मा भूतभावनः हा एकच शब्द आहे. सर्व भूतांमध्ये असलेला आत्मा हे एकच आहे अशी ज्याची अनुभूती होते असा. कालभेदम वस्तुभेदम देशभेदम स्वभेदकम। देश काल वस्तु इन अपने बीच किसी तरह का भेद नहीं करता. त्याच्यासाठी या प्रकृतीच्या गोष्टी आहेत, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडत नाही. तो स्वतः फक्त सच्चित आनंदमय होऊन राहतो. किंचित भेदम न तस्यास्ति किंचित वापि न विद्यते अहम त्वं तदितं योऽयं सोऽयं कालात्मा कालहीनकः। उसके अंतःकरण में किसी भी प्रकार का कोई भेदभाव नहीं होता। उसमें तेरा मेरा वह यह आदि भेद भावना नहीं रहती. तो कुठलंही माझं तुझं तुला मला असले कुठलेही भेद करत नाही. वह स्वयं काल रूप और कालहीन होता है, अर्थात जिस पर काल का कोई प्रभाव नहीं पडता. जसं आपण जन्मल्यानंतर पहिले बाल असतो, मग तरुण होतो, मग वृद्ध होतो, तसं या कालाचा परिणाम या चिदात्म्यावर अजिबात होत नाही. कालातीत आहे. कालाचा कुठलाही परिणाम याच्यावर होत नाही.
शून्यात्मा सूक्ष्म रूपात्मा विश्वात्मा विश्वहीनकः देवात्मा देवहीनात्मा मेयात्मा मेयवर्जितः. जो शून्यात्मा म्हणजे शून्य रूप आहे, त्यानंतर सूक्ष्म रूप आहे, त्यानंतर विश्वात्मा म्हणजे संपूर्ण विश्वाचा आत्मा, अर्थात सर्व विश्व ज्यातून बनलेला आहे असा एकमेव पदार्थ आहे. विश्वहीन कहा, जिसके अंतःकरण में संसार के सभी प्राणियों के प्रति दया और सहानुभूति की भावना है, या जो संसार में सर्वथा अलग है, म्हणजेच प्रकृतीच्या सर्व तत्वांपासून जो पूर्णतः वेगळा आहे, उसका हृदय दिव्य भावनाओं से परिपूर्ण रहता है. देवात्मा. पुढे, किंतु इन दिव्य भावनाओं के कारण जिसमें अहंकार नहीं है, देवहीनात्मा, त्याच्यामध्ये अहंकार नावाची कुठलीही गोष्ट नाही. कारण का? तर महत हे तत्व प्रकृतीचं तत्व आहे आणि त्या तत्वा महत नंतर अहंकार तयार होतो आणि हा अहंकार हा प्रकृतीच्या तत्वाशी संबंधित आहे. त्या तत्वामध्ये, ब्रह्मतत्वामध्ये, पुरुष तत्वामध्ये, चैतन्य तत्वामध्ये, आत्मतत्वामध्ये कुठलाही अहंकार अस्तित्वात नाही. मेयात्मा मेयवर्जितः म्हणजे विदेह योगी यद्यपि अपने शरीर में सीमित रहता है, किंतु उसका हृदय सीमित न रहकर सभी प्राणियों के प्रति सद्भावना और स्नेह से भरा रहता है. हा 24 तास या स्थितीमध्ये राहतो, असं यांचं या तेजोबिंदू उपनिषदामध्ये हे सांगितलेलं आहे, की तो संपूर्णतः ब्रह्ममय होऊन जातो. त्याच्या लेखी प्रकृतीच्या कुठल्याही गोष्टीशी त्याचा संबंध राहत नाही. सर्वत्र जडहीनात्मा सर्वेषामंतरात्मकः सर्वसंकल्पहीनात्मा चिन्मात्रो अस्मिति सर्वदा. सर्वत्र जडहीनात्मा, उसका अंतःकरण जड़ता से रहित होता है. तर जडता ही कुठल्या गुणाशी संबंधित आहे, तर तमगुणाशी संबंधित आहे. मग तमाशी त्याचा कुठलाही संबंध राहत नाही. सर्वेशाम अंतरात्मकः म्हणजे चित्त की वृत्तिहीन अवस्था में गंभीर अज्ञान से आच्छन्न होकर पुरुष या आत्मा के विषय ज्ञान से शून्य हो जाना तथा अपने चित्त स्वरूप की उपलब्धि से भी वंचित रहना जड़ अवस्था कहलाती है. म्हणजे प्रकृतीमध्ये लीन होऊन राहणे. उसमें भी सभी प्राणियों के प्रति अपनेपन की भावना होती है. सर्वेशाम अंतरात्मकः, सर्व प्राण्यांमध्ये ब्रह्मभावच बघतो, सर्व प्राण्यांमध्ये आत्मभावच बघतो. सगळ्यांमध्ये असणारा आत्मा हा सारखाच आहे, असं त्याचं म्हणणं असतं. सर्व संकल्पहीन आत्मा, उसमें वह सभी तरह के संकल्प विकल्पों से अलग रहता है. आता संकल्प विकल्पात्मक मन असतं, त्याला मनच अस्तित्वात नसतं. मनाशी संबंध त्याचा पूर्णतः तुटलेला असतो. त्यामुळे त्याच्या संकल्प विकल्पाचा काही प्रश्नच येत नाही. तो कुठलेही संकल्प विकल्प करत नाही. और उसके अंतःकरण में मैं चैतन्य स्वरूप या चिन्ह मात्र हूं, यही भाव सदा रहता है. संपूर्णतः त्याच्या हृदयामध्ये मी चिन्ह मात्रच आहे किंवा चैतन्यात्मकच आहे, असाच भाव त्याच्या अंतःकरणामध्ये सतत विद्यमान असतो. केवल हा एकटाच. त्यानंतर परमात्माहम केवलो ज्ञानविग्रहः सत्ता मात्र स्वरूपात्मा नान्यत किंचित जगत भयम. मैं परमात्मा का अंश मात्र हूं और केवल ज्ञान रूप हूं. आता इथे केवल हा शब्द आपल्याला योगदर्शनामध्ये सुद्धा येणार आहे. कैवल्यपाद नावाचा एक पादच आहे, ज्याच्यामध्ये केवल हा शब्द कशा अर्थाने वापरलेला आहे, तर प्रकृतीपासून संपूर्णतः भिन्न होऊन प्रकृती त्याला सोडून देते. प्रकृतीचं संपूर्ण ज्ञान झाल्यानंतर अज्ञानापासून त्याची निवृत्ती होते आणि तो एकटा उरतो. केवल. सुरुवातीला तो काय असतो? बद्ध असतो. कशामध्ये? प्रकृतीच्या.
मध्ये, त्यानंतर तो प्रकृती पूर्ण सोडते, त्यानंतर तो केवल उरतो. ही जी केवल अवस्था आहे त्याचं हे शब्द इथून आलेला आहे. केवलः परमात्माहं केवलो ज्ञानविग्रहः सत्तामात्र स्वरूपात्मा नान्यत् किंचित जगद्भयम्. केवल ज्ञानरूप हूं असं त्याला काय होतं, ज्ञान होतं. मेरी आत्मा का स्वरूप सत्ता मात्र है, अर्थात मैं हूं. म्हणजे सत्ता मात्र म्हणजे काय, तर एकच तत्व ज्याची सत्ता सर्व ठिकाणी अस्तित्वात आहे, असं एकच तत्व म्हणजेच मी आहे. आता ही जी संकल्पना आहे ती सर्व विश्वात्मक आहे. सर्व जग, सर्व ठिकाणी माझीच अवस्था किंवा मीच अस्तित्वात आहे, हे त्याला ज्ञान होतं. कारण सर्व प्राणिमात्रांमध्ये असलेलं मूलभूत तत्व, सत्तात्मक तत्व एकच आहे आणि ते म्हणजे ब्रह्म. आणि तो ब्रह्माकार स्वतः झाल्यामुळे त्याला याचं ज्ञान होतं, की तो संपूर्ण जगात व्यापी तत्व आहे. आणि म्हणून अशा पद्धतीत तो म्हणतो, की केवल सत्ता मात्र मी पुरतो. मुझे संसार के किसी भी प्रकार का कोई डर नहीं है. आता या संपूर्ण जगाला ज्या तत्वानं बनवलं, त्या तत्वाला त्याचं भय असेल का? काहीही नाही. जे मूलभूत तत्व आहे, ज्यानं सर्व संसारातल्या सर्व गोष्टी बनलेल्या आहेत, त्या तत्वाला त्या गोष्टींचंच भय वाटायला लागेल का? तर शक्य नाही. त्यामुळे त्याला कुठल्याही जगताच्या कुठल्याही बाबतीतलं कसलंही भय उरत नाही. जीवेश्वरेति वाक्त्वेति वेदशास्त्राद्यहं त्विति इदं चैतन्यमेवेति अहम चैतन्यमित्यापि. जीव, ईश्वर, वाणी, वेद शास्त्र और स्वयं मैं भी आज कहाँ है? इन सब की सत्ता चैतन्य शक्ति के कारण ही है और मेरी सत्ता भी ब्रह्म की चैतन्य से ही है. ब्रह्माची एक क्रिएशन हा प्रत्येक मनुष्य आहे. ब्रह्माचीच सत्ता आहे सगळीकडे. आणि त्याचं एक क्रिएशन म्हणजे मी म्हणजे कोण असं आहे, तर तेच आहे. जे ब्रह्म आहे, तेच मी स्वतः आहे, हे त्यानं समजलेलं असतं. म्हणजे माझी जी अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला कारणीभूत सुद्धा ब्रह्म आहे, हे त्याला पूर्णतः समजलेलं असतं. आता हे जे सगळं जीव, ईश्वर, वाणी, वेद, शास्त्र, स्वयं, मैं भी आज कहाँ हूँ, याचं त्याला ज्ञान झालेलं आहे. की हे सर्व जे पदार्थ आहेत त्यामध्ये सुद्धा कुठलं तत्व आहे, तर ब्रह्मतत्वच आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे मी आहे, हे त्याला पूर्णतः समजलेलं असतं. इति निश्चय शून्य यो वैदेही मुक्त एव सहा चैतन्य मात्र संसिद्ध स्वात्मा राम सुखासनः. काय झालेलं आहे? मैं चैतन्य रूप इति निश्चय शून्य, मैं चैतन्य स्वरूप हूं भी या नहीं, इस बारे में जो साधक निश्चित रूप से कुछ नहीं कहता, वह विधेय मुक्त होता है. ऐसा साधक चैतन्य अवस्था में ही बना रहता है, अपने में ही मग्न रहता है और मुख और सुख पूर्वक बैठा रहता है, सुखासनात बसून राहतो. स्वात्माराम, स्वतःच्या आत्म्यात स्थित होणारा, सदा सर्वदा त्यातच बुडून राहणारा, ब्रह्मतत्वाशी सतत लीन होऊन राहणारा, असा जो आहे तो विदेहमुक्त म्हटला जातो. अपरिच्छिन्न रूपात्मा अणुस्थूलादि विवर्जितः तुर्य परानंदो वैदेही मुक्त एव सहा. अपरिच्छिन्न रूपात्मा, जिसका आत्मा स्वरूप सीमित नहीं रहा है, जिसका आत्म स्वरूप सीमित नहीं रहा है. आतापर्यंत काय होतं? हा माझा देह आहे, या देहात मी राहतो, असं होतं. परंतु आता त्याच्यासाठी जगाची व्याख्याच बदललेली आहे. संपूर्ण जगत म्हणजे संपूर्ण संसार यामध्ये आपलं अस्तित्व त्याला जाणवलेलं आहे. विश्वात्मक झालेला आहे तो. त्यामुळे त्याचं सीमित अस्तित्व राहत नाही. तो संपूर्ण जगतामध्ये स्वतःला पाहतो. अणु और स्थूल आदि की भावना नहीं है.
हे छोटा, हा छोटा, तो मोठा, अशी कुठलीही भावना त्यामध्ये नाही. उदाहरणार्थ आपण ह्याच्यात शिकलो भगवद्गीतेमध्ये, ज्याच्यामध्ये माती, राख आणि सोनं याच्यामध्ये सुद्धा तो फरक करत नाही. अशा पद्धतीत त्याची स्थूल आणि अणु ही भावना सांगितलेली आहे. वह तुर्यावस्थामध्ये सदा रहता है, तुर्य तुर्यः. त्यानंतर परानंदो. कुठला आनंद? तर जगाचा आनंद नाही, म्हणजे तुम्हाला आम्हाला जो आनंद होतो तो नाही. परानंदो म्हणजे जो चैतन्यभूत आत्मस्वरूप आहे, सच्चित आनंद स्वरूप ज्याचं आहे, असं जे तत्व आहे, तेच तो होतो. त्यामुळे तो आनंद वेगळा आहे. आणि जो आपल्याला आनंद होतो तो कुठे होतो? तर तो चित्तामध्ये निर्माण होतो आणि तो थोड्या कालावधीसाठी असतो. तो थोड्या वेळानंतर निघून जातो. आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा आनंद झाला, तर तो थोड्या कालापुरता टिकतो. त्यानंतर तो नष्ट होतो. परंतु हे जो आनंद आहे, तो स्वतःच आहे. कारण त्याचं म्हणजे त्याचं जो स्वरूप आहे तेच कसं आहे? सच्चित आणि आनंद स्वरूप. परानंदो वैदेही मुक्त एव सः, असा जो आहे तो विदेहमुक्त असं म्हणावं. आत्मक्रीडम आत्मरतिरेव ब्रह्मविदां वरिष्ठाः, ऐसा अंतर्मुख योगी अपनी आत्मा के स्वरूप चिंतन में सुख पाता है और आत्मा का स्वरूप जानकर उसी में रमता है, त्यातच तो रमू लगतो. ऐसा योगी ब्रह्मज्ञानियों में सर्वोत्कृष्ट होता है. वरिष्ठ ब्रह्मज्ञानी लोकांमध्ये असा जो योगी आहे, जो सदा सर्वदा ब्रह्मलीन होऊनच राहत आहे, असा योगी सर्वश्रेष्ठ आहे. नाना रूप विहीनात्मा परसंवित सुखात्मकः तुरीयातीत रूपात्मा शुभाशुभ विवर्जितः. काय काय आहे? जो नाम और रूप से रहित है. आता नाव आणि रूप कशाला दिलं जातं? तर ज्याला स्वरूप आहे. एखादी गोष्ट ओळखण्यासाठी त्याला आपण नाव देतो. हा आता हे माझं बोट आहे. आता हे बोट असं म्हटलं की आपल्याला बोट हे कळतं. पण नाव देण्याची गरज पडली, सर्वांना समजावं, बरोबर आहे. असं प्रत्येक संसारातल्या प्रत्येक गोष्टीला एखादं नाव आपण दिलेलं असतं. परंतु त्या नावाच्या आणि रूपाच्याही पलीकडे ज्याचं अस्तित्व आहे, असा नाव आणि रूपाच्या पलीकडे असलेली वस्तू आहे. उत्कृष्ट संपत्ती परसंवित सुखात्मकः, अर्थात सर्वोत्कृष्ट ज्ञान से परिपूर्ण सत, चित आणि आनंद स्वरूप. पुढे सुखात्मकः, सुख स्वरूप, तुरीय अवस्था से भी आगे है और शुभ अशुभ के भाव से रहित है. तुरीयातीत रूपात्मा शुभाशुभ विवर्जितः, शुभ और अशुभ के भाव से रहित है. कारण या सर्व गोष्टी कुठे आल्या? तर त्या प्रकृतीमध्ये आल्या. त्याचा याच्याशी कुठलाही संबंध राहत नाही. योगात्मा योगयुक्तात्मा बंधमोक्ष विवर्जितः गुणागुण विहीनात्मा देशकालादिवर्जितः. योगात्मा जो स्वतःच योग आहे, योगामध्ये जो स्वतः स्थित झालेला आहे, तो योगात्मा, योगयुक्तात्मा, जिसका मन योग में ही लगा रहता है, योगयुक्त झालेला आहे. पुढे बंधमोक्ष विवर्जितः, जिसके अंतःकरण में बंध या मुक्ति की भावना मिट चुकी है. सुरुवातीला जीवनमुक्ताला साठी प्रयत्न करावा लागतो बंधमुक्त होण्यासाठी, बरोबर आहे. त्यासाठी सगळे योगाची सगळी प्रक्रिया सांगितली आणि ती झाल्यानंतर ह्या जो विदेहमुक्त झालेला आहे, अशामध्ये या गोष्टीची कुठलीही सुतराम शक्यता नाही. बंध मुक्ती यापासून तो वर पोचलेला आहे. या अवस्थांच्याही वरती तो ब्रह्मरूप झालेला आहे. जिस पर त्रिगुणों की सत्ता का या इनके अभाव का कोई प्रभाव नहीं पड़ता. कारण प्रकृतीने संपूर्णतः त्याला
सोडून दिलेलं आहे. प्रकृतीच्या त्रिगुणाशी त्याचा कुठलाही संबंध उरलेला नाही. उसके भाव का कोई प्रभाव नहीं पड़ता और जो देश काल आदि की सीमाओं को लांघ चुका है, कारण तो सर्वत्र सर्वव्याप्य ब्रह्ममय झालेला आहे. त्यामुळे त्याला देश काल यांचा कुठलाही फरक पडत नाही. आज सुद्धा आपण बघितलं तर जेवढे स्पेस चे हे आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांनी सुद्धा हे आता सिद्ध केलेलं आहे, की जेव्हा मनुष्य अंतराळात प्रवास करतो, तेव्हा त्याच्या शरीराचा वाढण्याचा वेग कमी जास्ती होतो. कमी होतो, काही ठिकाणी वाढतो. म्हणजेच काल हा सापेक्ष आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो. टाईम हा एक डायमेन्शन आहे आणि त्याचे चढाव-उतार आपल्या सर्व विश्वामध्ये आहेत. हे वैज्ञानिकदृष्ट्या पण आता सिद्ध झालेलं आहे. याही पलीकडे तो गेलेला आहे. या सर्वाच्या पलीकडे त्याचं अस्तित्व स्वतःपुरतं ब्रह्म आहे, अशा पद्धतीत फक्त उरतं. साक्ष साक्षित्वहीनात्मा किंचित किंचिन्न किंचनः किंचन यस्य प्रमश्चमानं न ब्रह्माकारमपीह न. जो साक्षी अर्थात शुद्ध चैतन्य, साक्षी म्हणजे फक्त लक्ष ठेवणारा, कुठलीही गोष्ट घडली त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया जो न देतो तो का कोण असतो? साक्षी असतो. जो साक्षी अर्थात शुद्ध चैतन्य या बुद्धिवृत्ति से युक्त या इस वृत्ति से रहित होने की भावना से परे है, जिसे इस संसार का या रूप रस गंध स्पर्श शब्द स्पर्श आदि इंद्रियों के विषयों का भान नहीं होता, उसे कभी कभी ब्रह्माकार वृत्ति का भी भान नहीं होता, कारण तो त्यातच डुंबून जातो. अशा पद्धतीत जो संपूर्ण समाधीच्या तीव्र अवस्थेला पोहोचलेला आहे, असा जो आहे तो विदेहमुक्त आहे. स्वस्वरूपे स्वयं ज्योतिः स्वस्वरूपे स्वयं रतिः वाचाम वाचाम अगोचरानंदो वांग मनोगोचरः स्वयं अतीतातीत भावो हो यो वैदेही मुक्त एव सह, जो अपने स्वरूप में स्थित स्वयं ज्योति और स्वयं रति है, अर्थात आत्म प्रकाश स्वरूप और आनंद आत्मानंद स्वरूप है, हे सांगण्याची परत गरज नाही. स्वस्वरूपे स्वयं ज्योति ही स्वस्वरूपे स्वयं रती ही, आपली जी स्वयं ज्योती आहे, स्वतःमध्ये असलेला जो चैतन्यमय आहे गोष्ट, त्याचा स्वरूप जाणून त्यामध्ये जो रत झालेला आहे असा. वाचाम अगोचरो, वाचादी म्हणजे काय? तर जे वाणी, वाचाम अगोचर म्हणजे वाणी से वर्णन न किया जाने वाला, आनंदो केवल आनंद स्वरूप असणारा, ज्याला वाणीनं डिस्क्राईब करता येणार नाही. वांग अगोचर हा स्वयं, वांग मनाने म्हणजे वाक म्हणजे वाणी आणि मन काय है? स्वयं हाँ, और जो स्वयं अपनी वाणी और मन को जानता है, जो वाचेनं काय करू शकत नाही, डिस्क्राईब करता येणार नाही याची स्थिती. परंतु जो मनालाही जाणतो आणि वाणीलाही जाणतो, म्हणजेच जाणणारं तत्व आतलं जे आहे, असा तो आहे, हे लक्षात घ्यायचं. पुढे अतीतातीत भावो यो म्हणजे जो बीते हुए काल से भी परे रहता है, वह विदेह मुक्त ही होता है. त्याच्यासाठी काल काही बाध्य राहत नाही. अतीतातीत भावो, बीते हुए या अपने आने वाले समय को या अतीत अनागत काल को हम नहीं जान सकते, क्योंकि यह सूक्ष्म होता है परंतु बना रहता है, असं यांचं म्हणणं आहे. कोणाचं? या ग्रंथकारांचं. जे आपल्या बाबतीत घडून गेलेली गोष्ट आहे, जी भूतकाळात झालेली आहे, ती पण अस्तित्वात असते आणि जी पुढे होणारी घटना आहे, ती सुद्धा अस्तित्वात असते.
परंतु त्याला आपण जाणू शकत नाही. आणि या सर्वांच्याही हाँ, अनागत का तो हम नहीं जान सकते क्योंकि यह सूक्ष्म होता है परंतु बना रहता है. सर्वज्ञ योगी की दृष्टी में कुछ भी अतीत अनागत नहीं होता. त्याच्यासाठी सगळं ज्ञान हे त्यानं घेतलेलं आहे. अतीताचं ज्ञान आणि अनागताचं ज्ञान हे त्याला संपूर्णतः असतं. अपितु कुछ वर्तमान रहता अपितु सभी कुछ वर्तमान रहता है. जे समोर असतं ते वर्तमानच असतं. परंतु ज्ञानस्वरूप जो झालेला आहे, त्याला मात्र त्याच्यासाठी अतीत आणि अनागत असं काहीही नसतं. पुढे होणाऱ्या गोष्टीही त्याला माहिती असतात आणि पाठी होऊन गेलेल्या गोष्टी सुद्धा त्याला ज्ञात असतात. असा ज्ञानमय तो होऊन जातो, ज्ञानस्वरूप होतो. चित्तवृत्तेरतीतो यः चित्तवृत्त्यवभासकः सर्ववृत्तिविहीनात्मा वैदेही मुक्त एव सः. जो वृत्तेर अतीतो, जो समाधि मग्न होने के कारण चित्त की वृत्तियों से रहित है, अतीत चित्तवृत्तींपासून पलीकडे. किंतु चित्तवृत्त्यावभासकः, चित्तवृत्तियों का प्रकाशक है. हे महत्वाचं सांगण्याचं त्यांचं उद्देश हा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये आपण जे काही अनुभवतो त्या अनुभवाचं ज्ञान करणारा जो कोणी मालक आहे, तो आहे, ज्याचं ज्ञान या विदेहमुक्ताला झालेलं आहे. आणि जेव्हा त्याला हे ज्ञान झालं, की जे ज्ञान होतंय ते ज्या ठिकाणी होतंय, जे पद ब्रह्म आहे, त्या ब्रह्मपदाचा त्याला साक्षात्कार झालेला आहे. त्यामुळे हा त्याला हे जे बुद्धिरूप ज्ञान आहे, त्याला प्रकाशक म्हणून काम करत असतो, याचं ज्ञान त्याला होतं, असं याला समजावून सांगतात. सर्व वृत्तींचा हा प्रकाशक आहे. आता वृत्ती ही जड वस्तू आहे, परंतु त्याला अर्थ तेव्हाच निर्माण होणार, जेव्हा त्याला प्रकाशक कोणीतरी असेल. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीनं एखादं अगदी सुंदर चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर आंधळ्याला समोर बसवलं आणि सांगितलं, "बघ चित्र किती छान आहे." तो सांगू शकेल का, छान आहे, वाईट आहे? काही बोलू शकेल, काही उपयोग नाही. म्हणजे ज्ञान होणारा आवश्यक आहे. मग असा जो ज्ञान होणारा आवश्यक आहे, तो हा हां. तर चित्ताच्या वृत्तींचा तो काय आहे? प्रकाशक आहे किंवा अवभासक आहे. सर्व वृत्ती विहीन आत्मा वैदेही मुक्त एवच आणि त्याला विदेह अवस्था जेव्हा तेव्हाच प्राप्त होते, सर्व वृत्ती विहीन झाल्यानंतर. चित्तवृत्तियों से भी परे किंवा चित्तवृत्तीयांपासून सुटकारा मिळवल्यानंतर तो मुक्त होतो. विधेय अवस्था में चित्त का स्वरूप नष्ट हो जाता है. त्याच्यात कुठलीही वृत्ती निर्माण होऊ शकत नाही. तस्मिन काले विदेहीती देहस्मरणवर्जितः. आता इथे एक तुम्हाला उदाहरण म्हणून देऊन ठेवतो, की योगामध्ये ह्याचं मस्त वर्णन केलेलं आहे. निर्बीज समाधी असं तिकडे वर्णन केलं. बरोबर आहे मॅडम? हां. तर मग ती कशी? तर चित्तनाशासहित. आणि हे कसं होणार? तर चित्त हे एक पिशवी आहे असं समजा, ज्याच्यामध्ये संस्कारांची बीज अस्तित्वात आहेत. सूक्ष्म शरीराबरोबर. आलं लक्षात? आता ती जी बीज आहेत, ती अंकुरित होऊ शकतात. त्यांना व्यवस्थित पाणी आणि माती मिळालं, तर ती उगवणार. म्हणजे चित्तामध्ये ज्यावेळी भाव उत्पन्न व्हायला सुरुवात होईल, स्मृती जागृत होतील, त्या-त्यावेळी त्या अंकुरित वृत्ती तयार होणार. ती बीज अंकुरित होणार आणि त्यातून वृत्ती तयार होणार. ही जी वृत्तींचं सदा निर्माण होणं आहे, हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल? तर एक तर ती बीज
संस्कार म्हणजे त्यांचे जे बीज आहेत ती भ्रष्ट करावी लागतील. त्याच्यासाठी तपोअग्नी त्यानं किंवा साधकाचा जो अभ्यास आहे, त्यानं जे जो अग्नी तयार होईल, त्यानं ती भ्रष्ट होतील. ही एक बाब झाली. आणि दुसरं काय आहे, तर ही थैली जी निर्माण झालेली आहे, ती थैलीच फाडून टाका. नष्ट करून टाका. मग त्या थैलीत असलेलं सगळंच गायब होईल. बरोबर आहे? मग ही थैली नष्ट करणे म्हणजेच तिथे काहीच अस्तित्वात नाही जे अंकुरित होईल. अशा पद्धतीत संस्कार नष्ट होतात. असं वर्णन शास्त्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार थोड्या दिवसांनी. चित्तनाश, चित्तलय हे शब्द सुद्धा फार आवश्यक आहेत. योग वसिष्ठ म्हणून एक तुम्हाला पुढच्या वर्षी असणार आहे. योग वसिष्ठामध्ये सुद्धा चित्तनाश हा गोष्ट सांगितलेली आहे. त्यानंतर काही ठिकाणी ब्रह्म हे जेव्हा आपण वेदांत बघणार तिथे 2 प्रकारे वर्णन केलेलं आहे, की म्हणजे 2 मतं आहेत. ज्याच्यामध्ये वेदांत हे एक मत आहे. ज्याच्यामध्ये आपण असं बघतो, की ब्रह्म हे एकच तत्व आहे आणि संपूर्ण जगत हे भासित आहे किंवा त्याचा फक्त आभास आहे. जेव्हा या वृत्ती नष्ट होतील, त्याबरोबर त्यांच्याबरोबर निर्माण होणारा जो आभास आहे तो पण नष्ट होईल. जगाचं अस्तित्व नसल्याप्रमाणे होईल. आणि ही अवस्था प्राप्त करणारे जे आहेत ते विदेहमुक्त आहेत, मुक्त आहेत. ईशन मात्रम तस्मिन काले विदेहिति देह स्मरण वर्जितः। जिस समय योगी को अपने देह की याद भी नहीं रहती, उस समय वह योगी विदेह कहलाता है. त्याला आपल्या शरीराला मुंग्या लागल्यात, कोणीतरी येऊन खाऊन जातोय शरीर, याचंही भान राहत नाही. तो इतक्या डीप मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये गेलेला असतो. ईशन मात्रम स्मृतं चेद्य सदा सर्व समन्वितः परेर्दृष्टं बाह्यात्मा परमानंदचित यनः चित घनः. यदि योगी को कुछ याद भी रहता है तो उस स्मरण में सभी बातें रहती है. योगी का बाह्य और आंतरिक स्वरूप लोग नहीं जान पाते. उसका चित परमानंद से सरोबार रहता है. जर योग्याला काही आठवत असेल किंवा त्याला जर कुठली गोष्ट लक्षात ठेवायची असेल, तर ती एकच असते आणि ती म्हणजे ब्रह्मतत्व, केवळ ब्रह्मतत्व. आणि ज्याचं तो तोंडानं वर्णन करू शकत नाही. म्हणून तो मौनच असतो. बरोबर आहे? आणि याच अवस्थेमध्ये सदा आनंद राहणारच त्याला काय राहतो, तो सतत आनंदातच या आनंदातच डुबून राहतो. अशा वेळी त्याला आपल्या शरीराचंही भान राहत नाही. त्यामुळे अ, ह्याचं जे बाह्यांतर स्वरूप आहे, ते इतर लोक जाणू शकत नाही. असा जो परमानंदात बुडून गेलेला आहे, जो निराकार, निर्विकार अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे, त्याला ह्या इंद्रियांनी बघून त्याचं अस्तित्व काय समजणार? जी जगतातली आहे. त्यामुळे भौतिकानं त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचं बाह्यांतर रूप लोग नहीं जान पाते. उसका चित्त परमानंद में सरोबार रहता है. तो संपूर्णतः परमानंदामध्ये बुडून गेलेला असतो. परदृष्ट बाह्यत्मा सर्व वेदांत गोचरः ब्रह्मामृत रसास्वादो ब्रह्मामृत रसायनः. दूसरे लोग योगी के बाह्य स्वरूप को नहीं समझते. विदेह मुक्त योगी का स्वरूप वेदांत शास्त्र में विदेह मुक्त योगी का स्वरूप वेदांत शास्त्र में वर्णित है. विदेह मुक्त योगी ब्रह्मामृत रस का आस्वादन करता है और उसका रसायन ब्रह्मामृत ही होता है. हे तो स्वतःच ब्रह्म असतो आणि तो ब्रह्मामृताचं सतत पानही करत असतो. त्याच आनंदामध्ये तो स्वतः बुडून गेलेला असतो. ब्रह्मामृत रसासक्तः ब्रह्मामृत रसः स्वयं ब्रह्मामृत रसे मग्नो
ब्रह्मानंद शिवार्चनः. ब्रह्मामृत रस हा तो स्वतःच झालेला आहे, कारण त्याचा स्वतःच्या आतमध्ये जो ब्रह्मामृत रस आहे त्याला त्यानं जाणलेलं आहे. त्यानंतर स्वयं ब्रह्मामृत रसः स्वयं आणि ब्रह्मामृत रस आसक्तः, त्याला आसक्ती एकाच गोष्टीची आहे, त्याच ब्रह्मरसाची, ज्याच्यामध्ये तो स्वतःच अस्तित्वात आहे. ब्रह्मामृत रसे मग्नो, त्यातच तो मग्न राहिलेला आहे. आणि ब्रह्मानंद शिवार्चनः, ब्रह्मानंद का अनुभव ही शिव की या अपने आराध्य देव की पूजा है, अशा स्वरूपातच तो स्थित झालेला आहे. ब्रह्मानंद रसे तृप्तो ब्रह्मानंदानुभावकः, ब्रह्मानंद शिवानंदो ब्रह्मानंद रसप्रभः. आता मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलेलं की शिवशक्ती अशा स्वरूपाचं दर्शन पण आहे. तसंच आपण जे बघतो ते कसं पुरुष आणि प्रकृती असं बघतो, बरोबर? त्यानंतर अजून पण गोष्टी आपल्याला बघायला मिळतात अनेक ठिकाणी. परंतु प्रत्येकामध्ये कॉमन गोष्ट काय आहे? तर जगत हे एक वेगळी गोष्ट आहे आणि जगाच्या पलीकडे असणारं पुरुष तत्व, शिवतत्व, ब्रह्मतत्व वेगवेगळी नावं जरी असली तरी साध्य हे एकच आहे. मग या अनुषंगाने हा जो आपण उपनिषद बघत आहोत तेजोबिंदू, याच्यामध्ये शिव आणि अ, त्याचा मुलगा यांचा संवाद आपण बघत आहोत. आणि त्या अनुषंगाने शिव हीच परमशक्ती आहे किंवा जे तत्व मूळ तत्व आहे तेच हे आहे, असं स्वरूपात याचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यामुळे या अनुषंगाने इथे आपल्याला वर्णन बघायला मिळतं. कुठे जो ब्रह्मानंद के रस से तृप्त है और ब्रह्मानंद की अनुभूति कराने वाला है, जो स्वयं ब्रह्मानंद और कल्याणकारी आनंद स्वरूप या शिवानंदमय है, वह स्वयं ब्रह्मानंदमय रस ही है. त्याच्या आतमध्ये असलेलं ब्रह्मतत्वाचं जाणीव त्याला झालेली आहे आणि तो स्वतःच ब्रह्ममय आहे. ब्रह्मानंद परम ज्योती ब्रह्मानंद निरंतरः ब्रह्मानंद रसानंदो रसान्नादो ब्रह्मानंद कुटुंबकः, जिसके लिए ब्रह्मानंद सर्वोत्कृष्ट प्रकाश है, जो निरंतर ब्रह्मानंद में डूबा रहता है, ब्रह्मानंद रस जिसका भोजन है और जिसका परिवार ब्रह्मानंद ही है, त्याच्यासाठी सर्व हे ब्रह्मानंद रसच आहे. ब्रह्मानंद रसारूढो ब्रह्मानंदैक चिद्घनः ब्रह्मानंद रसोद्वाहो ब्रह्मानंद रसंभरः. जो रसारूढ हो, जो ब्रह्मानंद रसावरच आरूढ झालेला आहे, जो ब्रह्मानंद चैतन्य का सार है, त्यानंतर जो ब्रह्मानंद के रस से भरा है आणि ब्रह्मानंद रसंबरः, म्हणजे त्याची जी संपत्ती आहे सांभर, तीच काय आहे? ब्रह्मानंद आहे. त्यानंतर ब्रह्मानंद जनैर्युक्तः ब्रह्मानंदात्मनि स्थितः आत्मरूपमिदं सर्वम आत्मनो अन्य न किंचन. जो ब्रह्मानंद की अनुभूति करने वाले साधकों के साथ रहता है, युक्तः, जिसके लिए ब्रह्मानंद उसकी आत्मा ही है, त्याला स्वतःचा आत्मा गवसलेला आहे. जो यह अनुभव करता है कि दिखाई देने वाला यह सारा जगत उसका आत्मस्वरूप ही है और इसके सिवाय कुछ भी नहीं, सगळीकडे तो ब्रह्मानंदच पाहतो, ब्रह्मानंद रस पाहतो. कधीतरी एके ठिकाणी टीप आलेली आहे मॅडम, ब्रह्मानंद रस कुठल्या तरी एका पेपरमध्ये आहे. जनरली कशी येते तर अखंड एक रस ब्रह्म अशी टीप येते. परंतु एक एक ठिकाणी कुठेतरी मला वाचायला मिळालेली आहे की ब्रह्मानंद रस अशी. दोन्हीची उत्तरं एकच आहेत.
तर हे ब्रह्मानंद रस म्हणजे काय हे आपल्याला लिहायचं आहे. पुढे सर्व आत्ममहम आत्मास्मि परमात्मा परात्मकः नित्यानंद स्वरूपात्मा वैदेही मुक्त एव सहा मेरी आत्मा अन्य सभी आत्माओं के समान है. हे अखंड एक रस ब्रह्म आहे. म्हणजेच सर्व गोष्टींमध्ये ब्रह्माचं चैतन्य अस्तित्वात आहे आणि ते अखंड एक रस चैतन्ययुक्त असं ब्रह्म आहे. याच्याशी तो बांधला गेलेला आहे. त्याची आत्मा हा वेगळा गोष्ट नाही, त्या अखंड एकरसाचाच एक भाग, एक बिंदू अशा पद्धतीत हा आहे तेजोबिंदू. तो त्या अखंड रसातलाच एक बिंदू आहे. मैं स्वयं परमेश्वर का अंश हूँ और परात्मक हूँ, अर्थात शब्द ज्ञान से रहित अर्थत मात्र का प्रत्यक्ष करने वाला हूँ. मेरी आत्मा नित्यानंद स्वरूप है, यह जानने वाला योगी विदेह मुक्त ही होता है. विदेह मुक्त से पहले योगी ने अन्न आदि जो कुछ खाया था, परिवार का पालन पोषण किया था, परमात्मा की पूजा की थी, वह सब अब ब्रह्मानंद ही बन जाती है. विदेह मुक्ति की उत्कृष्ट अवस्था के कारण योगी का अपना कुछ भी नहीं रहता. पुढे पूर्ण रूपो महानात्मा प्रीतात्मा शाश्वतात्मकः सर्वांतर्याभिरूपात्मा निर्मलात्मा निरात्मकः जो पूर्ण रूप है. आता तुम्ही जर बघितलं तर सृष्टीच्या प्रत्येक अस्तित्वामध्ये पूर्णत्वाला जाण्याची इच्छा असते. म्हणजे तुम्ही एखादं झाड लावा. त्या झाडावर सावली येत असेल, तर ते झाड काय करतं? तर स्वतःच्या फांद्या अशा वाढवणार की ते प्रकाशाकडे जाणार. म्हणजे स्वतःला पूर्णत्वाकडे नेण्याची त्याची कोशिश सतत चालू असते. मनुष्य पण तसंच आहे. तो एके ठिकाणी नाही थांबत. बघा तुम्ही, किती अंबानी असू दे, "कर लो दुनिया मुठ्ठी में" त्याचं ब्रीदवाक्य आहे की नाही? म्हणजे अंबानीला काही कमी आहे का? काही नाही. पण त्याचं ब्रीदवाक्य काय आहे कंपनीचं? तर "कर लो दुनिया मुठ्ठी में." कारण का? तर तो भारतात फक्त महान आहे. जगात नाहीये. पण त्याला जगाची महान व्हायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी, प्रत्येक मनुष्यामध्ये किंवा प्रत्येक सजीव गोष्टीमध्ये ही आकांक्षा असतेच, की त्याला पूर्ण व्हायचं आहे. संपूर्ण व्हायचं आहे. ही जी त्याच्याकडे इच्छा आहे, या इच्छेचं अंतिम टोक हे कुठे जाऊन थांबतं? तर अखंड एक रस ब्रह्म मीच आहे, हे जाणण्यामुळे तो काय होतो? पूर्ण रूप होतो. आणि याच्याशीच संबंधित मी तुम्हाला मागच्याही उपनिषदाचं एक उदाहरण दिलेलं, की जे कुठलं उपनिषद सांगितलेलं? पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा जो श्लोक आहे तो याच्याशी संबंधातला आहे, की अखंड एकरस ब्रह्म असल्यामुळे सर्व जगतामध्ये सगळीकडे व्यापून राहिलेलं हे पूर्ण ब्रह्म आहे. याच्यामध्ये काही कमी आपण करत नसतो, काही जास्ती करत नसतो. आपल्याला वाटत असतं, की मी खूप काहीतरी केलं. बरोबर आहे, की मी एवढे बदल केले, मी तेवढं केलं, मी हे केलं, मी ते केलं. काहीही केलेलं नसतं. पूर्णमेवावशिष्यते. ते जसं पूर्ण आहे तसंच राहतं. पूर्ण रूपो महानात्मा प्रीतात्मा शाश्वतात्मकः सर्वांतर्यामी रूपात्मा निर्मलात्मा निरात्मकः. महान आत्मा, प्रिय आत्मा, शाश्वत अर्थात सदा वर्तमान आत्मा, सर्वांतर्यामी म्हणजे सर्वांच्या आतमध्ये असलेलं अखंड एकरस ब्रह्म, सभी प्राणियों के अंतःकरण में विराजित आत्मा, निर्मल आत्मा अर्थात कुठलाही मल नाही, म्हणजेच रागद्वेष वगैरे जेवढे आहेत किंवा ज्या वृत्ती आहेत त्यापासून पूर्णतः निर्मल किंवा कुठल्याही गुणांनी युक्त नाही. मनोवृत्तियों से रहित आत्मा से संपन्न है और निरात्म अर्थात ईश्वर साक्षी चिन्ह मात्र है. निर्विकार स्वरूपात्मा शुद्धात्मा शांत रूपकः
शांता शांत स्वरूपात्मा नैकात्म तो विवर्जिता, जो निर्विकार स्वरूप आत्मा अर्थात किसी भी मनोवृत्ति से रहित आत्मा है वाला है, जिसकी आत्मा शुद्ध और शांत है, जिसकी आत्मा बीते हुए किसी विचार से और मन में उठने वाले किसी भी विचार से शून्य है, और एकात्मता अर्थात अभेद का आरोप जैसे बुद्धि और पुरुष को एक समझने वाली नहीं है, ज्याचा विचार हे पूर्णतः थांबलेले आहेत. म्हणजेच वृत्ती त्याच्या ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबलेल्या आहेत. आता बुद्धी स्वरूप जे चित्र त्याच्यामध्ये निर्माण होत असतं ते पूर्णतः बंद झालेलं आहे. त्यामुळे त्याचा स्वतःचा जो स्वभाव आहे त्याची संपूर्ण जाणीव त्याला झालेली आहे. अखंड एकरस ब्रह्म मी आहे हे त्याला समजलेलं आहे. त्यामुळे इंद्रियांपासून येणारे विषय असोत किंवा मनामध्ये उठणाऱ्या स्मृतीतील तरंग असो, या सर्वांना त्यानं बाद केलेला आहे. त्यामुळे त्याची ही अवस्था झालेली आहे. तो बुद्धि आणि पुरुष को एक समजने वाली बुद्धी नहीं है. तो एकच पुरुष आहे हेच त्यानं जाणलेलं आहे. जीवात्म परमात्मेती चिंता सर्वस्व वर्जितः मुक्तामुक्त स्वरूपात्मा मुक्तामुक्त विवर्जितः. जो मानता है कि जीवात्मा भी परमात्मा का एक अंश है, जीवात्मा परमात्मेती, जीवात्मा हा परमात्माच आहे असं जो मानतो, जो सभी प्रकार की चिंताओं से रहित है, चिंता सर्वस्व वर्जितः, मुक्तामुक्त स्वरूपात्मा, जिसे यह परवाह नहीं है कि मैं मुक्त हूं या जन्म मरण के बंधन में पड़ा हूं. आतापर्यंत जे हा होता कोण जीवनमुक्त होता त्याला ही चिंता होती की मला मुक्ती मिळवायची आहे, ही वृत्ती त्याच्याकडे शिल्लक होती. मला मुक्त व्हायचं आहे या ध्येयानं प्रेरित होऊन त्यानं साधना केली. त्यानंतर त्याला ती प्राप्त झाली. परंतु हा असा झालेला आहे की हा त्याच्या पुढच्या अवस्थेला पोहोचलेला आहे. तो सततच ब्रह्मवृत्तीमध्ये लीनच राहतो. काय जन्म मरण के त्याला याची पर्वा नाही की मी बंधनात आहे की मुक्त आहे. विदेह योगी मुक्ति और बंधन की चिंता नहीं करता, क्योंकि विदेह मुक्त अवस्था में चित्त का स्वरूप नष्ट हो जाता है. मगाशी सांगितलं तसं त्याची जी झोळी आहे ती नष्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये कुठलंही आता बीज तयार होणार नाही हे त्याला पूर्ण माहिती आहे. बंधमोक्ष स्वरूपात्मा बंधमोक्ष विवर्जितः द्वैत स्वरूपात्मा द्वैताद्वैत विवर्जितः. बंध और मोक्ष स्वरूप आत्मा वाला है और उसके मन में बंधन और मुक्ति की चिंता नहीं है. जिसके मन में द्वैत अर्थात भेद की या अद्वैत की अर्थात आत्मा परमात्मा की एकता की भावना है और साथ ही द्वैत अद्वैत की भावना भी उसके मन में नहीं है, कारण त्याची चित्त नाश झालेला आहे. त्याच्यामध्ये या वृत्ती निर्माण होत नाहीत. तो संपूर्णतः एकरस झालेला आहे. 8:04 झाली आहेत. आपण थांबूया इथे. हरिओम सर्वांना.